तर नमस्कार मंडळी. तर आज मी निघाले होते मामाच्या गावाला. तर कशासाठी? तर त्यांचा होता परडीचा कार्यक्रम आणि परडीचा कार्यक्रम संध्याकाळीच असतो, त्यामुळे आम्ही भर दुपारी निघालो होतो. मग रस्त्यात छान असं लस्सी प्यायलो आणि गेलो होतो आरतीच्या टायमिंगला आणि खूप छान असं वाजत गाजत आरती वगैरे झाली. खूप छान असं दिव्यांचा उजेड पडला होता आणि छान अशी आरती करून झाली. आम्ही त्याची आरती घेतली आणि त्यानंतर आम्ही सगळे निघालो होतो देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि खूप वाजंत्री वगैरे होते आणि आम्ही सगळ्याजणी जमलो होतो आणि सगळे नातेवाईक आमच्या आधी आले होते ना. आम्ही सगळ्यात शेवटी पोचलो होतो आणि हे बघा सगळेजण चालले होते तिकडं आणि खूपच छान वाटत होतं सगळ्यांना भेटून. आणि इथे आम्ही पोहोचलो होतो रानामध्ये येऊन. तिथं पूजा वगैरे करण्यात आली, नैवेद्य देण्यात आला आणि हा कार्यक्रम मोस्टली नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी असतो. पण काय करणार, तर आम्हाला तर जावं लागणार, नाही तर मामा तर ओरडलाच असता आली नाही म्हणून. आणि मग इथं सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतली, आशीर्वाद घेतला आणि छान अशी आरती करून घेण्यात आली. आणि ते सगळं झाल्यानंतर बघा इथे परडी किती छान अशी सजवली होती. आणि ही खरंच आपल्या जुन्या रीती आपल्याला माहीत असायला हव्या आता. आणि हे सगळं करण्यातच उशीर झाला, त्यामुळे आता खरा कार्यक्रम तर इथून पुढे सुरू होणार होता. मग काय इथं सगळीकडं पूजा वगैरे मांडून घेण्यात आली आणि एवढ्या सगळ्या जणी जमल्या होत्या आणि हे सगळे पाहुणे वगैरे आले होते. आणि खरंच खूप छान वाटतं खूप दिवसांनी सगळ्यांना भेटून वगैरे, त्यांच्याशी गप्पा वगैरे मारून. आणि सगळे इथे बसले होते आणि आमच्या पप्पांच्या हातावर देखील ताट आहे आणि इथे जास्त करून ज्यांच्या हातावर परडी आहे वगैरे असेच लोक आले होते. आणि छान अशी तिथं पूजा वगैरे मांडण्यात आली, सगळं झालं. आणि इथे नंतर बायकांनी सगळ्यांनी मिळून मामींना घेतली आंघोळ घालून. आणि मामींना का, तर मामींच्याच हातावर परडी द्यायची होती म्हणून त्यांनाच हार वगैरे घालून त्यांना ओवाळून छान अशी आंघोळ घालून घेतली. आणि तोपर्यंत इथं पूजा वगैरे सगळी व्यवस्थित मांडून झाली होती आणि बघू शकता किती छान असं दिसतंय ते सगळं. आणि हा कार्यक्रम खरं तर संध्याकाळीच करण्यात येतो. आणि बघा इतकी सगळी मंडळी जमा झाली होती संध्याकाळच्या वेळेस आणि हा कार्यक्रम खूप उशिरा झाला होता, त्यामुळे आम्हाला काही तिथं मुक्कामालाच थांबावं लागलं. आणि मामींना तर नवरीसारखंच नटवण्यात आलं होतं, त्यांना फुलांचे हार वगैरे घालण्यात आले होते आणि एका लग्नासारखा समारंभ झाला होता. आणि इथे बघा सगळेजण त्यांना हळद वगैरे देखील लावून जात होते आणि हळदीचा वगैरे छान असा कार्यक्रम झाला. आणि नंतर इथे आराधी मंडळी बसली होती, त्यांना ताटं वगैरे देऊन त्यांना जेवण वाढण्यासाठी ठेवले होते. आणि तोपर्यंत इथं मामींची छान अशी ओटी भरून घेतली आणि ओटी भरल्यानंतर ही बघा हळदीने मामी किती छान दिसत होत्या. आणि हे सगळं करत असताना आम्ही देखील थोडीफार हळद खेळून घेतली. आणि इथे बघा कवड्यांची माळ जी खूप पवित्र मानली जाते आपल्या महाराष्ट्रात तर. आणि हे बघा बाण पेटवला होता आणि छान असं त्यांनी गीत वगैरे गात गाणी म्हणत ही छान अशी परडी त्यांच्या हातात दिली, परत बाण देखील देण्यात आला. आणि हा कार्यक्रम बघून खरंच खूप भारी वाटलं. आणि काहीतरी जुन्या परंपरा आहे त्या आपल्यालाच पुढे न्यायच्यात हे देखील समजलं. आणि छान अशी आरती झाली, गुरूंच्या मांडीवर बसून छान असं त्यांनी काहीतरी कार्यक्रम केला, मला काही एवढं माहीत नाही त्याबद्दल. आणि इतका उशीर झाला होता म्हणून पटकन ह्यांना सगळ्यांना जेवायला वगैरे वाढलं, आधी आराधी मंडळींना वाढलं, मग आम्ही जेवायला बसलो. आणि मग छान अशी आरती वगैरे करण्यात आली. आणि हा कार्यक्रम रात्रभर चालतो आणि रात्रभर गाणे चालूच होते. मग काय कंटाळून आम्ही घेतलं जेवण करून. आणि मी काय नॉन व्हेजिटेरियन नाही म्हणून मी शुद्ध शाकाहारी जेवण करून घेतलं. आणि इथं बाकीचे सगळे जेवण बसले होते आणि मी काही ह्यांच्या पंक्तीला बसले नाही, कारण की मी काही खात नाही म्हणून हे आम्हाला चिडवत होते. आणि नंतर पहाटे उठून सगळ्यांनी इथं सगळं सामान त्यांचं गोळा केलं, छान आरती वगैरे झाली. आणि बघा सगळे रात्रभर जागून इतके दमले होते की त्यांना जिथं भेटेल तिथे जागा झोपून घेतलं. आणि इथं सगळेजण झोपले होते आणि आम्ही तर काय आमची झोप झाली होती म्हणून आम्ही बसलो होतो. आणि मग काय सकाळी लवकर उठून जायचं होतं म्हणून आम्ही पटकन उठलो, आंघोळ वगैरे केली, नाश्ता वगैरे करून तिथून निघालो. तर असा झाला आमच्या मामाचा कार्यक्रम. बाय.